विजन म्हटलं तर आता मी तसं शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. काय मी रोज रानात जातो आहे, बघतो आहे आम्ही. आमची बऱ्यापैकी 80% जमीन ही क्षार उगतं. त्यामुळं शेतीतलं क्षार पाणी जे आहे ते निचरा प्रकल्प राबवून त्याचं व्यवस्थित शेतजमीन तयार केली पाहिजे. त्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. ही फार मोठी समस्या आहे आपल्या नदीकाठच्या गावांची. त्यासाठी निचरा कॅनेल करणे किंवा सच्छिद्रकरण करणे ह्याच्यावर जोर दिला पाहिजे. मग त्यासाठी आपल्यासारखा माणूस तिथं पंचायत समितीमध्ये असणे, जिल्हा परिषदेमध्ये असणं ते फार 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 महत्त्वाचं आहे. ते या शारपटच्या कामावर मी अतिशय खोलपर्यंत जाऊन काम करणार आहे आणि संपूर्ण भागातली जमीन सुजलम सुफलम करणार आहे. त्याचबरोबर पाणंद रस्ते हा फार गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे. आज रानात जायचं असेल तर रस्त्याची फार अडचण आहे. अजूनसुद्धा ग्रामीण भागात कोण कोणाच्या रानातून जायला देत नाही आहे. जर एखाद्या रान आत असेल, तिथे एखाद्याला भाजीपाला करायचा असेल, फळशेती करायची असेल तर तिथंपर्यंत त्याला लाईट नाही मिळत, रस्ता नाही, त्याची वाहतुकीची काही सोय नाही. पावसाळ्यात 4-4 महिने रानात जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या बांधापर्यंत रस्ता नेऊन ठेवला पाहिजे आपल्याला. आणि हे माझं सर्वात पहिलं काम असणार आहे की प्रत्येकाला रस्ता देणे आणि त्याची जमीन आहे ती सुपीक करणे.